इव्हनिंग एव्हरीवन. तर आज आमची फुकेटमधून इंडियासाठी फ्लाईट आहे, तर त्याच्यासाठीच आम्ही फुकेट एअरपोर्टला आलो आहे. आमची फ्लाईट आहे रात्री 2 वाजता आणि लगेच चेक इनसाठी खूप मोठी लाईन आहे. चेक इन आणि इमिग्रेशन प्रोसेस कंप्लीट करून आम्ही आता बोर्डिंग गेटकडे चाललो आहे. इंटरनॅशनल लॉन्च ॲक्सेस पास असताना सुद्धा आम्ही डिरेक्ट बोर्डिंग गेटकडे चाललो आहे, कारण या प्रोसेसमध्ये आम्हाला फार वेळ लागला आहे. त्यामुळे आम्ही डायरेक्ट बोर्डिंग गेटकडेच चाललो आहे. इंडियामध्ये लँड केले आहे आम्ही. फ्लाईटमध्ये तर पूर्ण दोघंही आम्ही झोपलेलो आणि समजलं पण नाही की कधी पोचलो आम्ही. आता इथून पुढं कार घेऊन आम्ही आता निघणार आहे इस्लामपूरसाठी घरी जायला. एअरपोर्टवरून ओला कॅब करून आम्ही जिथे गाडी पार्क केली होती तिकडे आम्ही चाललो आहे. थोडा वेळ रिलेटिव्सना भेटणार आणि आमची गाडी घेऊन मग आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहे. रात्रीची फ्लाईट असल्यामुळे आम्हाला फार कंटाळा आला आहे आणि म्हणूनच आम्ही आत्ता असं डिसाईड केलं आहे की घरी न जाता पुण्यामध्येच स्टे करायचा, पुण्यामध्येच रेस्ट घ्यायची, मग लंच करणार आहे आणि आम्ही मग एखादं हॉटेल बघणार आहे स्टेसाठी. पुण्यामध्ये पोचलो आहे आम्ही आता आणि आम्हाला पहिल्यांदा इंडियन फूड खाण्याची खूप क्रेविंग होत होती. त्याच्यामुळं आम्ही सुरवेज हॉटेलला आलो आहे. इथं आम्ही नॉनव्हेज फूड ट्राय करणार आहे. त्यांचा खूप फेमस आहे नॉनव्हेज. लंच केल्यानंतर आम्ही पुण्यामध्ये स्टे केला आणि पुण्यामध्ये स्टे केल्यानंतर आता आम्ही आलो वाडेश्वरला. तर इथली जी इडली आहे ही इडली एकदम मस्त आहे, मस्त मनी आहे. बाहेरच्यापेक्षा थोडी कॉस्टली आहे पण एकदम छान आहे. तुम्ही कधी आला तर नक्की ट्राय करा. नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल आम्ही पुण्यामध्ये स्टे केला होता. मुंबईवरून पुण्यामध्ये येऊन आम्ही इथंच थांबलो होतो आणि आता आहे नेक्स्ट डे, नेक्स्ट मॉर्निंग आणि आम्ही आता जाणार आहे इस्लामपूरला, म्हणजे आमच्या घरी. तर इस्लामपूरला जाण्याआधी आम्हाला इथं पुण्यातला कॅम्पचा वडापाव ट्राय करायचा आहे. गार्डन वडापाव आहे. खूप दिवसांपासून आम्ही ठरवलं होतं, ट्राय करायला भेटला नाही आम्हाला. तर आज वेळ आहे तर आम्ही आता ट्राय करायला जाणार आहे आणि तिथून पुढे मग नंतर घरी म्हणजे इस्लामपूरला जाणार आहे. तर तुम्ही हा आमचा ब्लॉग कंटिन्यू करा.
नाहीयेला. त्यांचे डेझर्ट पण सगळे हेल्दी आहेत आणि 1972 पासून आहे वडापावच्या बिझनेसमध्ये येऊन. खूप छान टेस्ट आहे, मस्त आहे, नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर आम्ही आलो इराणी कॅफेमध्ये. आम्हाला घरी बेकरी प्रोडक्ट्स घेऊन जायचे होते, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. घरी जाता जाता आम्हाला मानस हॉटेलचं नॉनव्हेज खायचं होतं, सो आम्ही सातारच्या मानस हॉटेलला आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं नेहमीप्रमाणे गाड्यांची फुल गर्दी आहे, पार्किंग एकदम फुल आहे. लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं मानसमध्ये, त्याच हॉटेलमध्ये थांबलेलं. मानसचं जेवण पण चांगलंच आहे आणि खूप मजा आली. म्हणजे बाहेरचं आम्ही थायलंडचं एवढं खाल्लेलं काय की इंडियन कधी खातोय असं आम्हाला लास्टला वाटायला की कधी एकदा जातोय आणि खातोय. त्याच्यामुळं आम्ही आल्यानंतर सगळं इंडियन फूड ट्राय करायला लागलो. आमची थायलंड टूर खूप छान झाली, आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आम्ही पोहोचलो आता आमच्या घरी. आमचा हा व्हिडिओ आता आम्ही इथेच संपवतो. आमचे येणारे व्लॉग तुम्ही असेच बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.